देते. नमस्कार सर्वांना, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर खूप कष्टाने आज मी सारंगला ही टोपी घातलेली आहे. तो अजिबात कधी टोपी ठेवत नाही. जसा झाला तसं त्याला अजिबात टोपी आवडत नाही. सॉक्स तरी घालतो पण टोपी कधी घालतच नाही. हार्डली त्याने 2-3दाच घातली असेल. आता तो 11 महिन्याचा झालेला आहे आणि मुंबईमध्ये खूप पाऊस चालू आहे आणि 4 दिवसापासून कंटिन्यू पाऊस चालू आहे. 4 दिवस झाले आम्ही कंटिन्यू घरातच आहे. आम्ही डोरच्या बाहेरसुद्धा गेलेलो नाही आहे. आणि आज आम्ही चाललो आहोत गणपती बघायला. हो देते. हे बाई बघ, तू बोल. सो आता आम्ही चाललो आहोत गणपती बघायला. तर बघू इथे काही आवडतंय का, कारण की आम्हाला पुण्यालाच आमचं गणपती बसवायचं आहे आणि आम्ही 1 दिवस आधी जाणार आहोत पुण्याला. सो म्हटलं इथे काही मूर्त्या बघूयात, जर आवडला तर इकडनंच घेऊन जाऊ आम्ही. तर कनेक्ट राहा. हो चला. आमचं गोंडू किती भारी दिसतंय बघा बरं. त्यापच ठेवायला मागत नाही. आता पण त्यांनी घातली आहे ना, 10 वेळा त्यांनी डोक्याला हात लावलाय काढण्यासाठी, पण त्याचं आम्ही लगेच दुर्लक्ष करतोय. त्याच्यामुळे एवढ्या वेळ ठेवलेली आहे त्याने. तर बघूया किती वेळ ठेवतोय. आणि आता आम्ही निघालो आहोत खाली जायला. पाऊस कमी असला पाहिजे, कारण की इकडे सगळे रस्ते भरलेले आहेत. तरी पण आज आम्ही निघालोय. तुम्हाला एक किस्सा सांगायचा आहे मला. फक्त ह्यांच्या फेसकडे बघा, दाखवा तुमचा फेस. मला कोणाला कळालं न कळालं मला माहित नाही. तुम्ही सगळ्यांनी फेस बघितला नाही. ह्यांच्या ना इथं अशी ना बरोबर आहे ना अशी एक लाईन आलेली आहे रात्री झोपेतून उठल्यापासून. आणि तुमचं म्हणणं काय? आठवणीने पप्पी घेतली रात्री. कळलंच नाही काय झालं. आणि त्यांना माहित पण नाही काय झालं. मॉर्निंगला मी उठली, म्हटली इथे काय लागलं तुमच्या डोक्याला, आणि त्याचे काय कारण आहे मेन ते मला माहितीये, पण ते त्यांना एक्सेप्ट नाही करायचंय. माझ्या शेजारीच होते. असं का? ठीक आहे. मी इकडे कशाला काय करू तुम्हाला. तर त्यांच्या हातात आहे ना राखी आहे. राखीचं नाही काय लागलं. आणि त्याला आहे ना असं छातीवर झोपायची सवय पोटावरची, की एकदम घाण सवय आहे त्यांची. मी रोज यांना उठवते हलवून का पोटावर छातीवर झोपू नका, पाठीवर झोपत जा. पण ते ऐकत नाही. मग ते असे झोपले असतील आणि ती राखी बरोबर इथे त्यांना लागली असेल आणि त्याच्यामुळे त्याचं रक्त गोठल्यागत झालंय. तर आम्ही ना आज एक इंस्टावर एक व्हिडिओ बघितली होती. तिथे खरी हाय की नाही ते समजेल. समोरच ओबेरॉय मॉल आहे. तर तिथे ना असं पूर्ण पाणी भरलं होतं आणि ती रील मी अशी सगळ्यांना शेअर केलेली आहे. पण मे बी ती रील जुनी असावी, कारण की इथे तर सगळ्या गाड्या चालू आहेत आता. 1 मिनिट. खरं आपण जाऊ शकलो असतो पुण्याला. मी तर ह्यांना म्हणते आपण जाऊ पुण्याला. ह्यांना आता आज माहितीये ह्यांच्या जे काम होतं ह्यांना सुट्टी मिळाली आणि 2 दिवसापासून आम्ही घरी आहे. पण आम्हाला माहित नव्हतं का आज ह्यांना सुट्टी मिळणार आहे. नाही तर आम्ही परवाच पुण्याला गेलो असतो. आणि मला तर एवढं टेन्शन आलंय. मला गणपतीचं सगळ्या गोष्टी आवरायच्या आहेत. आता घर एवढ्या दिवस बंद आहे, घर पण आवरायला लागेल. आणि हे मला म्हणतात की आपण गणपतीच्या 1 दिवस आधी पुण्याला जाऊ. कसं काय शक्य आहे? मला घर आवरायचंय, डेकोरेशन करायचंय, जे की अजून आम्ही काहीच नाही. गणपतीचं फक्त मी आज गणपतीचं 1% काम केलेलं आहे, ते पण ऑनलाईन. मला एक नैवेद्याची थाळी आवडली होती, फेसबुकवर मी बघितलं तर मी ते ऑर्डर केलं. ते मी पुण्याचाच ऍड्रेस दिला डायरेक्ट. तर ते तिकडेच आता डिलेवर होईल. तेवढं एकच काम मी केलेलं आहे. ह्यांना मी सकाळपासून मागे लागली की आपण जाऊ पुण्याला, पण ऐकतच नाही. म्हणतात रस्ते बंद. सगळ्या रस्त्यावर गाड्या आहेत. हे बघा मी तुम्हाला दाखवते. बघा बरं, कुठे पाणी साठलंय, कुठे रस्ता जाम. हो चला, इथे आता आम्ही गणपती बघतो. हो चल बाबू बी उतरायचं. तिथे आहे एक स्टॉल, तर तिकडे जाऊन बघतो गणपती. सो इथे आलो आहोत आम्ही. आणि ही मूर्ती किती क्यूट आहे. नाही ही वेगळी आहे, त्याच्यावर केस ठेवलेत. हो केस ठेवलेत. सो इथे असे खूप सारे मूर्त्या आहेत. आम्हाला बालमूर्तीमध्येच बघायची आहे. ही बघा ना किती छान होती, बुक झाली. खूप साऱ्या मूर्त्या बुक झाल्या असतील. हे बाप्पा, हे बघ बाप्पा बोलला. काय आहे बाप्पा? ही बी ही व्हाईट वाली तयार केली. ही बुक झाली आहे का? तुमचीच आहे का?
ही वाली का? सो इथे आम्ही मूर्ती बघितल्या, छान छान होत्या, इको फ्रेंडली होत्या सर्व, पण मोस्टली आहे ना 80% सगळे बुक होत्या, त्याच्यामुळे ऑप्शन्स खूप कमी होते. तर जे आवडत होते सगळे बुकिंग झालेले होते. तर आता इथे अजून आहे 2-3 स्टॉल, तर आम्ही तिकडे जाऊन बघणार आहोत. दे 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 सगळं दे 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 तुला हातामध्ये ना. हो चल आता उतरायचंय बघ, आपल्याला इथे खाली. सो इथे पुढे अजून एक आहे, हे पण इको फ्रेंडली वालच आहे. इथे तर अयो गेले इथले, बघितले का? इथे खूप साऱ्या मूर्ती होत्या बरं का. आम्ही ना म्हणजे झाल्या तर लास्ट वीक मध्ये आपण बघितलं होतं ना, खूप जास्त होते आणि आता काहीच नाही राहिलं. मला तर टेन्शन यायला लागली आहे. ते बघा त्या साईडने पण आहेत, 2-3 आहेत. हो पुढे जाऊ आपण. हो सो आता दुसऱ्या शॉप मध्ये आलोय आम्ही. पेपर मध्ये ठेवले ना तर असं विजिबल नाही होत व्यवस्थित ना. हे जे बुक झालेत का पेपर मधले, कारण की सगळ्या याला मला असा टॅग दिसतोय लावलेला. हो ना. हे बघा. सो आम्ही 3 दुकान फिरलो, पण अजून तर काही मूर्ती आवडत नाही. जी आवडते ती बुक झालेली आहे. आता 4थ्या दुकानात आलोय. कार ह्यांनी मागे पार्क केली होती, आता हे पुढे घेऊन येतात, कारण की इकडे लाईनीमध्ये शॉप्स आहेत. तर म्हटलं मागे परत एवढे लावायची कार परत जावं लागेल, तर हे कार पुढे घेऊन येतात. आता इकडे जे मागे दुकान दिसतंय आम्ही तिकडे जाणार आहोत बघायला. पाऊस पण येतोय थोडा थोडा. सो आता इथे बघतो जाऊन. या शॉपमध्ये जाऊन बघतो आता. मूर्ती खूप छान छान आहेत, पण सगळ्याच्या बुक होऊन गेलेल्या आहेत. हे ते गाडी पार्क करतायत आणि क्लायमेट बघा, पूर्ण पावसाचं क्लायमेट आहे. दिवसभर पाऊस आहे आज, पण आज ह्यांना म्हटलं आपण उतरूयात खाली, कारण की दिवस खूप कमी राहिलेत, मूर्ती भेटायला हवी. सो इथे पण छान छान मूर्ती आहेत. कोणती? ही पण एक छान आहे. आणि अशा प्रकारे आलेला आहे पाऊस. मॅडम गेलेल्या छत्री आणायला. काय हे इकडे बघू, छान दिसतंय. तो फर्स्ट टाइम आम्ही सारंगला एवढ्या पावसात येऊन फिरतोय. हे तुमचंच आहे का शॉप? बालमूर्तीमध्ये आहे का ऑप्शन्स? तीनच आहेत. हां हां. सो आम्ही आहे ना 6-7 दुकानं फिरलो आणि ज्या आवडल्या त्या सगळ्या बुक होत्या आणि खूप कमी ऑप्शन्स आहेत आणि मला बालमूर्तीमध्येच घ्यायची, तर ऑप्शन्सच नाही मिळत आहेत. आता मी 2 वर्ष आधी जिथे पुण्याला गणपती घेतला होता, तर त्या दादांना मी कॉल केला होता आता की असेल काही ऑप्शन्स तर मग पाठवा. आता ते व्हॉट्सअपवर मला फोटोज पाठवणार आहेत, तर बघू मग त्यांच्याकडे काही असली मूर्ती तर मग आम्ही पुण्यालाच घेऊ. आता इथे अजून हायवेला वगैरे आहेत शॉप्स, तर तिकडे जाऊन बघतोय आम्ही. तर आता आम्ही अजून एक शॉपमध्ये आलेलो आहोत. आता इथे बघू. ही आवडली मला. हे कोणती POP आहे का? इको फ्रेंडली आहे का ही का? नाही नाही एवढी मोठी नको आहे. ही एक मागची बघू आपण. ओपन आहे बघ त्याच्यातच. इथे एक आहे.
सो बालताईने जिथे मूर्ती घेतली तिने आम्हाला रेफरन्स दिला होता. ही बालताईची मूर्ती आहे. ही वाली बुक केली आहे बालताईने. सो आता आम्ही बघतोय अजून. या इथे पण आहेत, या सगळ्या आहेत दीड फुटामध्ये. सो आता परत दुसऱ्या शॉपमध्ये आलो. इथे पण छान छान आहेत मूर्ती. आता विचारतो त्यांना कोणती अवेलेबल आहे. खूप सारे आहेत इथे पण. सो आम्ही खूप सारे शॉप्स फिरलो आणि ऑप्शन्स खूप कमी अवेलेबल होते. आता मी ह्यांना खूप जास्त कन्व्हिन्स केले की आपण उद्या पुण्याला जाऊ, प्लीज प्लीज प्लीज. आणि हे आता रेडी झालेले आहेत. उद्या पुण्याला निघायला, उद्या सकाळीच आम्ही पुण्याला जाऊ. त्यांना म्हटलं आपण पुण्यातच बघू मग आता मूर्ती. कारण की माझं एक म्हण असं म्हणतं का इकडनं न्यायची म्हटल्यावर बापरे, म्हणजे एवढा लांब प्रवास करायचा आहे तर मूर्ती सुखरूप पोचली पाहिजे घरी. तर असे खूप सारे प्रश्न आहेत डोक्यात. तर ह्यांना म्हटलं आपण जाऊ पुण्यालाच आणि आपण पुण्यालाच बुक करू तिथले तिथे. आणि आता ह्यांचं काम असलं तर हे येतील, मी पुण्यालाच थांबेल कारण की मला खूप जास्त कामं आहेत परत घरी जाऊन. तर हे आता उद्या येतात माझ्यासोबत. ह्यांना जर काम आलं तर मग हे रिटर्न मुंबईला येतील आणि मग परत गणपतीच्या वेळेस पुण्याला येतील. सो डन ना, आता काय प्लॅनमध्ये चेंज नाही ना. आणि आता आम्ही चाललोय पाणीपुरी खायला. त्यात पण मी एकटीच खाणार आहे. हे दोघं गाडीत बसणार आहे. त्यांना आवडत नाही. पण तुम्हाला आवडली होती ना ती पाणी ऍक्च्युली. का तर गाडी लावायचा प्रॉब्लेम आहे, पार्किंगचा नाही खायची. नको चला आता झालं ना, आता एक प्लॅन ठरलाय ना आपला. प्लीज परत आता पुण्यात जाऊन असं नाही म्हणायचं की बाबा इकडची फिनिशिंग छान होती आणि मग आता काय करायचं. पुण्यामध्ये आपण फिरणार आहे. फार पिंपरी चिंचवडला जायची वेळ आली तरी मी फिरणार आहे तुम्हाला. उद्या लवकर पहाटे लवकर निघू. एक आपण आहे ना 8-9च्या दरम्यान पोहोचलो पाहिजे असं निघू. आताच पॅकिंग करून ठेवू सगळं. चलो आता असं कुठेतरी वाटतंय की मी लागणार आहे गणपतीच्या तयारीला. अशी सुरकुती एकदम सुकून कोमेजून गेली होती काही घरात 2 दिवस. 2 दिवस नसले 4 दिवस. नाशिकवरून आल्यानंतर मी आज खाली उतरली आहे. पावसामुळे कुठे जाताच येत नव्हतं. चलो आता पाणीपुरी खायला थांबतोय आम्ही. सो घरी आलो. पाणीपुरी मी तिथे नाही खाल्ली, पार्सल घेऊन आली कारण की गाडी लावायला जागा नव्हती. सो म्हटलं पार्सलच घेऊन जाऊयात. तर पाणीपुरी दाखवते मी तुम्हाला, माय फेवरेट. आणि ना इथे खूप छान पाणीपुरी मिळते. माझ्या मामाच्या मुलाने दाखवलं. आणि लहानपणी पण आम्ही त्या शॉपमध्ये खूप खायचो. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगते, माझी मम्मी जेव्हा लहान होती ना तेव्हापासूनचं ते पाणीपुरीचं शॉप आहे. सो ते अजूनपर्यंत आहे. म्हणजे माझ्या मम्मीने पण तिच्या लहानपणी खाल्लेलं आहे, आम्ही पण आमच्या लहानपणी खाल्लेलं आहे. सो तुम्ही विचार करा ते किती जुनं शॉप असणार आहे पाणीपुरीचं. तर आता मस्त ताव मारते, भेटूयात नंतर. सो आवरलं सगळे कामं. 11 वाजलेत आता आणि उद्या आम्हाला निघायचं आहे. बॅग्स वगैरे सगळे भरून ठेवलेले आहेत. आणि आता प्रश्न पडला उद्या निघायचं की नाही, कारण की पप्पांना सांगितलं उद्या पुण्याला जातोय. सो पप्पांचे 4 वेळा फोन येऊन गेले, उद्या निघू नका, पाऊस जास्त आहे, उद्या निघू नका. सो बघूयात आता, ठरवू काय होतं तर ते उद्या सकाळीच समजेल. तर हा ब्लॉग मी ते एंड करते आहे आणि उद्या जाणार आहोत की नाही हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये अपडेट समजेलच. तर कनेक्ट राहा माझ्यासोबत. आणि हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.